शिवाय सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतात्वतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि। ओम श्री मात्रे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। आज 2 ऑगस्ट 2026। काल आपण मनसः कामम या पदाचं विवेचन आणि त्यापासून तयार होणारा मंत्र आणि त्याची फलश्रुती याचा अभ्यास केला। आज त्यापुढील पद आकृतीम वाचः याचे चिंतन करणार आहोत। हे पद वाच आकृती असं घेतलंय। वैदिक लौकिक ग्रंथ भाषा इत्यादी प्रकारे भाषा असते, त्यातील उच्चार वाणीने केले जातात। या उच्चारण क्रिया भगवती लक्ष्मीला उद्देशून केल्या जातात। आकृती या शब्दाचा अर्थ अभिप्राय असा आहे। वाच आकृती म्हणजे वाणीचा अभिप्राय। त्यामुळे या पदासंदर्भात वाणीचा खोलवर विचार इथं केलेला आहे। तो कसा ते आपण जाणून घेणार आहोत। या पदापासून वाच आकृते नमः असा अष्टाक्षरी मंत्र तयार होतो। त्याचे महात्म्य फलश्रुती हे आपण आज पाहणार आहोत। श्लोक 165 ते 167 मध्ये ह्याचं विवेचन आहे। लक्ष्मी असं सांगते इंद्राला की वैदिक लौकिक तसेच आगमातून उत्पन्न झालेल्या शांत आणि जोराचा आवाज करणाऱ्या अशा ज्या वाचा आहेत म्हणजे वाणी किंवा भाषा सांगितल्या आहेत, त्या सर्व वाणीचे उच्चार मला उद्देशून होतात। मला उद्देशून म्हणजे लक्ष्मीच्या शक्तीने लक्ष्मीला उद्देशून केल्यासारखं ते होतं। म्हणजे सर्व प्रकारच्या वाणी माझेच उद्गान करीत असतात। सर्वांच्या अंतर्यामी असणारी जी मी, तिलाच उद्देशून वाणीचा उच्चार होत असतो। आता या ठिकाणी वाणी संदर्भात मागे एकदा आपण थोडं विवेचन केलेलं आहे। परापश्यंती मध्यमा वैखरी असा आपला वाणीचा प्रवास होतो आणि ती सरती सरत जाणारी आहे। त्यामुळे आपण तिला सरस्वती पाहणारी सरत जाणारी असं तिला म्हणतो। आता इथे काय काय केलंय वाणी संबंधी काय काय सांगितलंय ते आता आपण जरा बघूया। या 165व्या श्लोकापासून वाच आकृती या नावाचं विवेचन आहे। लक्ष्मीचा आविष्कार विविध प्रकारांनी आपण या ग्रंथात आतापर्यंत पाहिलाय। श्री सूक्ताच्या संदर्भात ईश्वरी, संवित, धरती, प्रकृती असा तिचा आविष्कार आहे, लक्ष्मीचा आविष्कार। तसाच इथे आणखी एक तिचा आविष्कार सांगितलाय, तो वाणी रूप, भाषा रूप किंवा सरस्वती देवी या संदर्भात। लक्ष्मी तंत्रामध्ये मंत्रशास्त्र आहे, त्यामुळे वाणी संबंधी खूप खोलवर विचार इथं केलाय। आपण जेव्हा श्री सूक्ताची पहिली ऋचा त्यातला पहिला वर्ण शब्द जो आपण बघितला पद हिरण्यवर्णाम हरिणी, त्यामधल्या हिरण्यवर्णाम पदाचं विवेचन करताना आपण वाणीचा वर्णाचा उल्लेख केला आहे। त्याला सारून वर्ण उच्चारण करणारी शक्ती आणि वर्णातील शक्ती हे त्यावेळेला आपण पाहिलं होतं। आपण मागचे जर ऐकलेत तुम्ही प्रवचन याच्यावरची किंवा व्याख्यान, तर असं दिसून येईल तुम्हाला की त्या ठिकाणी वर्ण उच्चारण करणारी शक्ती कुंडलिनी लक्ष्मी असं सांगितलंय आणि वर्णामध्ये असणारी शक्ती पण तीच आहे। तर हे लक्ष्मीचं रूप आहे, त्याला अनुसरून इथे वाच या पदाचं स्पष्टीकरण केलेलं आहे। वाचा कोणकोणत्या असतात बरं, तर आपण बोलतो अशी बोली भाषा असते, तर असं तिचं वर्गीकरण इथं केलेलं आहे। ते करताना वैदिक वाचा आपण बघतो, सूक्त जी लिहिलेली आहे ती जी भाषा आहे ती वैदिक भाषा आहे। कधी कधी आर्ष पण रूप त्याच्यामध्ये आले, कारण ते वेगळ्या पद्धतीची भाषा आहे। नंतर लौकिक वाचा म्हणजे आपण एरवी एकमेकांशी बोलतो, तिथे काही आपण व्याकरणासह ती बोलत नाही, असं सहज जाता येता बोलत असतो, संदर्भाने बोलत असतो, ते समोरच्याला कळतं, ही लौकिक भाषा।
नंतर आगमातील वाचा, लौकिक वाचा, लौकिक बोलणं झालं. आगमातील वाचा म्हणजे तंत्रशुद्ध, पारिभाषिक शब्द खूप असतात त्यामध्ये, आगमामध्ये. तर ती भाषा, ती वाणी वेगळी. निर्घोष म्हणजे न उच्चारली गेलेली, म्हणजे आपण मनातल्या मनात खूप विचार करतो, खूप बोलत असतो, पण ते बोलणं समोरच्याला नाही ऐकायला जात, कारण त्याचा आवाज नसतो. बाहेरच्या माणसाला ऐकायला येत नाही दुसऱ्या माणसाला, म्हणून त्याला निर्घोष वाचा असं म्हटलं. आणि घोषवती म्हणजे आवाज करून, आता मी बोलते तो घोष करून बोलते, त्यामुळे तुम्हाला ते ऐकायला येते. नंतर वैखरीने उच्चारली गेलेली, हे माझं बोलणं आहे, हे वैखरीने बोललेली गेलेलं आहे, ही वाचा, असं ते वर्गीकरण त्याच्यामध्ये आहे. तर लौकिक म्हणजे बोलीभाषा, मी सांगितलं मग अशी आपण एकमेकांच्या शी बोलताना आपण काही त्याचं व्याकरण विकरण सगळं बघत नाही, पण कळतं एकमेकाला. तर त्या भाषामध्ये बोलीभाषा वेगळी असते, लेखनाची भाषा वेगळी असते, ग्रंथ भाषा म्हणतात त्याला. आणि लेखनाच्या भाषेमध्ये काय असतं, व्याकरणाचे नियम असतात, ते व्याकरणाचे नियम पाळून आपण ग्रंथभाषा लिहितो. लेखनाच्या भाषेमध्ये नियमाने भाषा लिहावी लागते. तसंच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, तर्कशास्त्र याच्यामधल्या परिभाषा वेगवेगळ्या असतात. गणितामध्ये सूत्र असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. रसायनशास्त्रामध्ये सूत्र असतात, गणितशास्त्रामध्ये वेगळी भाषा असते, भौतिकशास्त्रामध्ये, फिजिक्स मध्ये वगैरे वेगळी भाषा असते, तर्कशास्त्रामधलं लॉजिकची भाषा वेगळी असते. हे परिभाषा आहेत वेगवेगळ्या, ते शास्त्र लिहिताना त्या परिभाषेमध्ये लिहितो. आता विचार करतो जेव्हा आपण, मग अशी म्हटलं तसं मनातल्या मनात बोलतो, ते कोणाला ऐकायला जात नाही, ती वाणी दुसऱ्याला ऐकायला येत नाही, म्हणून ती निर्घोष आहे किंवा न उच्चारलेली भाषा आणि उच्चारलेली भाषा. आता या ठिकाणी लक्ष्मी असं म्हणते इंद्राला की या सगळ्या वाचा वेगवेगळ्या प्रकारच्या, हे अनालिसिस जे केलेले, वर्गीकरण जे केलेलं आहे, या सगळ्या प्रकारच्या ज्या भाषा आहेत ते तिचे उद्गान करतात. म्हणजे लक्ष्मी शक्तीने या भारीत आहेत. प्रत्येक वर्णामध्ये, प्रत्येक उच्चारामध्ये लक्ष्मीची शक्ती दडलेली आहे. शक्तीचा, लक्ष्मीचा उच्चार, लक्ष्मी शक्तीचा मुळे आपण वाणीचा उच्चार करतो. त्यामुळे प्रत्येक उच्चारामध्ये लक्ष्मी शक्ती आहे, म्हणून तर शब्दाला महत्व आहे. प्रत्येक जीवाच्या शरीरात ईश्वरी शक्ती किंवा कुंडलिनी ही सुप्त रूपामध्ये, ही शक्ती सूर्यशक्ती, चंद्रशक्ती, वाणी शक्ती, इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती, प्राणशक्ती, इंद्रिय शक्ती आदी विविध रूपामध्ये प्रत्ययाला येते. आपण पाहतो ना, सूर्य चंद्रशक्ती इडा पिंगला नाडी आहे, वाणी तर बोलतोच आहे आपण, इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती आहेत. आतापर्यंत इतक्या मंत्रांचं विवेचन आपण केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला या सगळ्या शक्ती माहिती झालेल्या आहेत. तर अशा विविध रूपामध्ये ही शक्ती आपल्या अंतर्गत असलेली आपल्याला प्रत्ययाला येते. शक्तीचे रूप विविध असली तरी स्रोत एकच आहे ना, मूळ लक्ष्मी शक्ती, चैतन्य शक्ती, चित शक्ती, चिन्मया शक्ती, आनंद शक्ती, पराशक्ती एकच आहे सगळं. तेव्हा स्रोत जो आहे तो पराशक्ती पासून आहे, आदिशक्ती पासून आहे. हा उगम एकच आहे सगळ्या वाणींचा, सगळ्या वाचांचा. म्हणून देवी असं म्हणते की सगळ्या प्रकारच्या वाचा असू देत, भाषा असू देत, हे लक्ष्मी शक्तीचं सुप्त रूप प्रकट करतात. लक्ष्मी शक्तीचं रूप आपल्या प्रत्ययाला येते. तिचा जीव शरीरात मध्ये वास आहे असं दर्शवतात. म्हणजे मी आता बोलते, याचा अर्थ माझ्या शरीरामध्ये चैतन्य आहे, चित शक्ती आहे, ती म्हणजे लक्ष्मी आहे. म्हणजे माझ्या वाणीतून कोणाची शक्ती प्रकट होते? लक्ष्मीची. तसं तुम्ही बोलत असाल, तुमच्या वाणीतून कोणाची शक्ती प्रकट होते? लक्ष्मीची. म्हणजे सगळे जे कोणी जे बोलतात, पशु पक्षी कुठल्याही भाषा असू देत, ती शक्ती जी आहे ती चित शक्तीपासून त्याचा तो आविष्कार असल्यामुळे हे सगळे चित शक्ती स्वरूप असतात. म्हणून आपल्या वाणीतून जर लक्ष्मी शक्ती प्रकट होत असेल तर आपल्याला विचारपूर्वकच बोलायला हवं. अरे हा जीव शरीरात वास आहे, चैतन्याचा आहे, पण दिसतं, पण उपासकाला ही लक्ष्मी पाहता आली पाहिजे. तर हे महत्वाचं आहे. आपल्या अंतर्गत असणारी चेतना, आपल्या अंतर्गत असणारी चित शक्ती, आपल्या अंतर्गत असणारी इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती, आपल्या अंतर्गत असणारी वाणी शक्ती,
विचारशक्ती, ह्या सगळ्या शक्ती म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या अंतरंगात आहे, हे उपासकाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून मनुष्य शरीरामध्ये किंवा कोणत्याही प्राण्यांच्या शरीरामध्ये स्थित असलेली वाणी ही कशी आहे? सरस्वती स्वरूप. तिचा वर्ण र आहे. आता र कसा काय आहे लक्ष्मी तंत्रामध्ये, मंत्रशास्त्रामध्ये सांगितले त्यांनी की विद्या या रेफ संज्ञाता महावाणी तू सास्मृता. लक्ष्मी तंत्रामधला 20व्या अध्यायातला 26वा श्लोक आहे. र आणि त्याचं मूळ वर्ण आहे. आता र हा अग्निबीज आहे. अग्नी याचा अर्थ काय होतो? उष्णता, प्रकाश, ज्ञान. अग्नी म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, अग्नी म्हणजे उष्णता. आपलं शरीर गरम असतं की नाही, अग्निशक्ती म्हणजे रम हे बीज आपल्यामध्ये आहे. आणि हे असल्यामुळे आपण बोलू शकतो. शरीर जर थंड पडलं असेल तर बोलता येत नाही, कोमामध्ये जातो माणूस, तेव्हा उष्णता लागते. बोलण्यासाठी उष्णता लागते. आणि खूप बोलल्यावर आपण म्हणतो ना घसा कोरडा पडला, तो या गरमपणामुळे असतं. तेव्हा शरीरामध्ये उष्णता निर्माण, मंत्र जप केल्याने, खूप अभ्यास केल्यानंतर उष्णता निर्माण, कारण तिचा वर्ण कसा आहे तर रेत, असा हा ग्रंथ सांगतो. त्यामुळे कुठलाही उच्चार करताना देवीचं अस्तित्व प्रकट होत आहे, म्हणजे आपण तिचं उद्गार करतो. श्लोक असे आहे, सुराधिष्ठायिनो देवाः शक्तिस्तेषां इमाः शृणु. सुराधिष्ठायिनी देव कसे असतात? सुराधिष्ठित. लक्ष्मी कीर्ती जया माया व्यूह शक्तय ईरिता. हा यामध्ये व्यूह रूप आहे, आपण ते पाहिलेले आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध ही परवासुदेवाची, परमात्म्याची 4 व्यूह रूप आहेत. म्हणजे सृष्टी उलगडण्यासाठी घेतलेली रूप आहेत. त्यांच्या शक्ती कोणत्या आहेत? वासुदेवाबरोबर लक्ष्मी आहे, संकर्षणाबरोबर कीर्ती आहे, प्रद्युम्नाबरोबर जया आहे, अनिरुद्धाबरोबर माया. लक्ष्मी, कीर्ती, जया, माया अशा आहेत. आणि श्री श्रीश्च वागीश्वरी कांती क्रिया शांती विभूतया. आता यांच्या विभूती आपण काय म्हणतो की भगवंताचे अवतार आहे, आणि त्याला भगवद्गीतेमध्ये विभूती दिले, सांगितले की नाही, किंवा ती त्या रूपामध्ये तो प्रकट होतो. मूळ शक्ती एकच आहे, पण विविध रूपामध्ये ती प्रकट होते. मग आता लक्ष्मी, कीर्ती, जया, माया ह्या ज्या व्यूह शक्ती आहेत, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध यांच्या अंतर्भूत असणारी लक्ष्मी शक्ती, पराशक्ती, तीच कोण आहे? श्री म्हणजे ज्याला आपण महालक्ष्मी म्हणतो. वागीश्वरी म्हणजे सरस्वती. कांती म्हणजे तेज, आपल्या शरीराची कांती असते. क्रिया आपण कार्य करतो ती. आणि शांती. किती झाल्या? 5 विभूती झाल्या. श्री, वागीश्वरी, कांती, क्रिया, शांती या तिच्या विभूती सांगितलेल्या आहेत. म्हणजे वाणी सरस्वती तिची विभूती आहे आणि ती शरीरामध्ये स्थित आहे. त्यामुळे कोणताही जरी उच्चार केला ना तरी देवीचं अस्तित्व आपल्या शरीरातलं प्रकट होतं, म्हणजे तिचं उद्गार केलं जातं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे जे कार्य करतो ते आपल्या शरीरामध्ये जी चेतना शक्ती आहे तिच्यामुळे करतो. म्हणजे आपलं कार्य ह्या चेतना शक्तीचा आविष्कार आहे. म्हणजे हे कार्य कोण करतं? चेतना करतं. फक्त आपल्या शरीराद्वारा केलं जातं, म्हणून ते मी केलं असं आपण म्हणतो. म्हणून या ठिकाणी हे मी केलं असं न म्हणता लक्ष्मी शक्तीने झालं असं म्हणायला हरकत नाही. जसं गीतेमध्ये निष्काम कर्म सांगितलं, किंवा गोंदवलेकर महाराज म्हणतात की राम करता असं म्हणा. राम म्हणजे ही चितशक्ती, राम म्हणजे ही पराशक्ती, परमात्म्याची शक्ती. म्हणजे परमात्मा आणि पराशक्ती या दोघांनी हे काम केले असं म्हणायचं, आपण केलं असं म्हणायचं नाही. आणि हे नुसतं वरवरचं म्हणणं नाहीये, हे समजून घेऊन म्हटलेलं आहे.
की कार्य शेवटी चेतनाशक्ती करते, प्रकृतीच्या साह्याने करते. त्यामुळे हे आपलं स्वतःचं असं काही नाही. उगाच पाहता मनुष्य दिसे असं म्हणतात समर्थ. म्हणायचं एक निमित्त म्हणून म्हणायचं की या शरीराने आपण काम करतो, म्हणजे मी आता व्याख्यान देते, म्हणजे मी व्याख्यान देते असं म्हणण्यामध्ये काही अर्थ आहे का? आता हे सगळं नाही. माझ्यामध्ये असणारी लक्ष्मी शक्ती जी आहे, पराशक्तीचं जे रूप आहे, जे वाणी रूपाने प्रकट झालेलं आहे, त्याच्यामुळे हे कार्य होतं. म्हणजे हे कार्य कोण करतं? लक्ष्मी शक्ती. असं नीट समजून घेतलं तर मग त्या ठिकाणी गर्व, ताठा, अहंकार, विद्येचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार असं काही राहत नाही. कारण शेवटी कार्यकर्ती कोण आहे? महालक्ष्मी, श्री किंवा जी आदिशक्ती म्हणा, तर ती कार्य करते. म्हणजे आपण तिचं उद्गान करतो. म्हणून हा जो वाच आकृती, वाचा बघितल्या आपण, वाणी बघितल्या कोणकोणत्या आहेत, त्याचा आकृती म्हणजे अभिप्राय. त्या वाणीचा अभिप्राय काय असू शकतो? अभिप्रेत्य हा शब्द अभिप्राय या अर्थी आहे. अभिप्राय याचा अर्थ दर्शविणारा. अभिप्राय कसा असतो? अर्थ दर्शवणारा असतो. मग आपण म्हणतो ना की अरे असं समजूत करून घेऊ नको, माझा अभिप्राय तसा नव्हता. आपण एखादं विधान केलं आणि समोरच्याला ते नाही आवडलं, तर तो आपल्याला रागवतो. मग आपण काय म्हणतो की अरे नाही, चुकीची समजूत करून घेऊ नको, माझ्या म्हणण्याचा अभिप्राय तसा नव्हता. हा शब्द परिचयाचा आहे आपल्या. तेव्हा वाणीचा अभिप्राय हा अर्थ दर्शवणारा असतो. पण श्री सूक्तामध्ये त्यासाठी शब्द वापरलाय आकुल. त्यामुळे वाणीचा अभिप्राय दर्शविणारी असा या ठिकाणी या शब्दाचा अर्थ. देवी कशी आहे? वाच आकृती, म्हणजे वाणीचा अभिप्राय दर्शविणारी अशी ही लक्ष्मी आहे. म्हणून तिचं नाव वाच आकृती असं म्हणतात. मग इथं तिचं भाषा रूप आहे. कुठली भाषा आहे? लौकिक भाषा आहे, ग्रंथ भाषा आहे, वेदांची भाषा आहे, निर्घोष वाचा आहे. त्या अनेक प्रकारच्या वाणी सांगितलेल्या आहेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितशास्त्राची पारिभाषिक भाषा आहे. ती पारिभाषिक असते भाषा त्यांची. पारिभाषिक शब्द असतात त्या भाषेमध्ये. त्यामुळे वाणीचा अभिप्राय काय आहे? तो अभिप्राय दर्शविणारी देवी आहे. म्हणून तिचं नाव वाच आकृती असं इथे सांगितलेलं आहे. आणि असं म्हणून तिचं भाषा रूप आपल्याला दाखवतं. भाषाच्या रूपाने, सरस्वतीच्या रूपाने इथं तिचं आहे. म्हणून याच्यामध्ये आकुतम हे मूळ रूप आहे. त्याचा अर्थ हेतू किंवा अभिप्राय असा आहे. म्हणजे वाणीचं उच्चारण. आता आपण सरळ साध्या शब्दामध्ये याचा अर्थ बघू. वाणीचं उच्चारण देवीच्या अस्तित्वाच्या अभिप्रायार्थ होते. अगदी सोप्या शब्दात आतापर्यंत जे विवेचन केलं त्याचं एका वाक्यात जर सांगायचं झालं तर वाणीचं उच्चारण देवीच्या अस्तित्वाच्या अभिप्रायार्थ होते असा भावार्थ. म्हणून देवी ही सर्व वर्णांचं उगमस्थान म्हणजे भूमी आहे. काय आहे ही? सर्व वर्णांची भूमी, उगवण्याचं ठिकाण, उत्पन्न होण्याचं ठिकाण. पुढे असं म्हणलंय की त्या त्या प्रकाराने वाणीचा उच्चार भिन्न भिन्न असला. आता आपण बघितलं अनेक प्रकारच्या वाणी, भिन्न भिन्न वाणी. तरी वेद जाणणारे विद्वान मला सर्व प्रकारच्या वाणींची तात्पर्य भूमी असं गौरवतात. हा अष्टाक्षर मंत्र सर्व शब्दांच्या अर्थाची सिद्धी देणार. नीट लक्षात घ्या, थोडं अवघड वाटण्यासारखं यामध्ये काही नाहीये. थोडस लॉजिकली विचार केलेला आहे, वेगळ्या पद्धतीने केलाय. तर ही जी तात्पर्यभूमी आहे, पण वाणीचा उच्चार वेगवेगळा असला तरी त्या सर्व प्रकारच्या वाणींची तात्पर्यभूमी म्हणजे लक्ष्मी. आणि सरळ आहे. या मंत्राची फलश्रुती काय आहे? तर शब्दांच्या अर्थाची सिद्धी. हे काही वेगळं सांगायला नको. अभिप्राय काय आहे वाणीचा? तर तो सिद्ध होतो. हे सर्व शब्दांच्या अर्थाची सिद्धी होते. म्हणजे काय? थोडस त्याचं विवेचन करूया.
सर्व प्राणी मात्र, सर्व प्राणी मात्र, अगदी मुंगी सुद्धा बोलत असेल हळूहळू, पण सगळेजण बोलतात. तेव्हा वाणीचा उच्चार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. थोडे शब्द बोलतात. कोकिळा कुकू, कोंबडा आरवतो जोरात, कुकू चकू, मिठू मिठू, चिव असे 2-2, 3-3, 4-4 शब्दामध्ये हे पक्षी बोलत असतात. कुत्रा भुंकतो, त्याचा भू भू वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो. तर हे सर्व प्रकारचे आवाज इथे वाणीचं सामर्थ्य. तर शिवाय आता पृथ्वीवर अनेक प्रकारचे देश आहेत, अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आपल्याकडे सुद्धा दर 2 कोसावर वाणी भाषा बदलते असं म्हणतात. तर त्याप्रमाणे संस्कृत सुभाषित पण आहे, नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येक मुखांमध्ये वाणी वेगवेगळी असते. हो ना, तसं सगळ्या देशातल्या लोकांची वाणी वेगवेगळी प्रकारची असते, वेगवेगळ्या भाषेत वर्णोच्चार करतात. पण सगळ्या कुठल्याही तुम्ही भाषा घ्या, कुठलेही शब्द घ्या, कोणाचीही वाणी घ्या, पशुपक्ष्यांसह सगळ्यांची, त्याच्यासाठी काय करावं लागतं? अंगामध्ये शक्ती असावी लागते बोलण्यासाठी. आणि ही शक्ती जी आहे, वाणी उच्चारण्यासाठी लागणारी शक्ती जी आहे ती शरीरस्थित लक्ष्मी आहे. तिच्या अस्तित्वामुळे आपण बोलू शकतो, संवाद करू शकतो, लेख लिहू शकतो, ग्रंथ लिहू शकतो, वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण परिभाषा लिहू शकतो, वाचू शकतो, जाणू शकतो. म्हणून इथं लक्ष्मी असं म्हणते की वेद जाणणारे जे विद्वान आहेत ते तिला सर्व प्रकारच्या वाणींची उद्गम असणारी, या अर्थी तात्पर्यभूमी असं म्हणतात. लक्षात आलं का आता? वाचा कृती वाणीच्या संदर्भामध्ये केलेलं विवेचन आहे आणि यामध्ये सर्व प्रकारच्या भाषांचा विचार केलेला आहे. सर्व प्रकारच्या भाषा म्हणजे मराठी, बंगाली, तेलुगू अशा नाही, तर उच्चार, वाणी वेगवेगळ्या प्रकारची. आता वेदामध्ये शक्तीचं वर्णन अनेक प्रकार केलेलं आहे. सामान्यतः देवशक्ती म्हणलं की देवपत्नी असा बोलतो. ही शक्ती आहे जगन्माता, तिला वेदमाता असं पण म्हणतात. ऋग्वेदामध्ये वाघबृहणी ऋषी आत्मशक्तीचं वर्णन वाक म्हणजे 3 वेदांची जननी असं करतात. तीच सर्व काही आहे असं हे सूक्त सांगतं. ऋग्वेद 10:125 हे सूक्त आहे. याला अनुसरून म्हणजे वाक काय आहे? मंत्रमाता. वाणी कशी आहे? मंत्रमाता. याला अनुसरून आगम ग्रंथ, शैव म्हणा, वैष्णवागम म्हणा, शाक्तागम म्हणा, आदिशक्तीला मातृका शक्ती, मंत्रमाता, परावाक असं. ही सरस्वती आहे. ऋग्वेदात सरस्वतीची मातृशक्ती म्हणून स्तुती केलेली आहे. असं म्हणलंय, अंबी तमे नदी तमे देवी तमे सरस्वती, अप्रशस्ता इव स्मसी प्रशस्ती मांब नस्कृधी. अंब म्हटलेले तिला, आई म्हणलेले. ऋग्वेद 2:41-16 असा ह्याचा रेफरन्स आहे. विष्णू पुराणामध्ये लक्ष्मीला जगन्माता म्हणते. आणखीन वेदगर्भा, यज्ञगर्भा, सूर्यगर्भा, देवगर्भा, दैत्यगर्भा, जगद्धात्री, विश्वमाता असं म्हटलं. विष्णू पुराण 8वा अध्याय 15, 28 आणि 5, 2, 7, 12 असं त्याचा रेफरन्स आहे. म्हणजे काय काय म्हणलंय तिला? वेदगर्भा, यज्ञगर्भा, सूर्यगर्भा, देवगर्भा, दैत्यगर्भा, जगद्धात्री, विश्वमाता असं. त्यामुळे आता एकूण जर गोषवारा आपण बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की सरस्वती, वाक, वाणी, वाचा हे लक्ष्मीचं रूप. ती मातृका शक्ती, मातृका वर्णमाला, वर्णशक्ती आहे आणि सर्व प्रकारच्या वर्णांची भूमी आहे असं वेदवेत्ते विद्वान लोक. हे जे लक्ष्मीचं रूप आतापर्यंत आपण बघितलं, वाणीचं रूप, वाणी रूप किंवा विविध भाषांच्या रूप,
तो वाच आकुती असा जोड शब्द आहे. या पदानी तिचं स्मरण केलं तर साहजिकच शब्दार्थ समजण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. पण श्री सूक्तामध्ये आकुतिम वाचः असा शब्दक्रम आहे. ईश्वरीं सर्वभूतानां आपण बघितलं मागच्या वेळेला. त्याची ती जी ऋचा आहे, तर आकुतिम वाचः सत्यमशीमहि अशी आहे ना ऋचात. तर आकुतिम वाचः असा तो शब्द इथे बदलून गेला. मंत्रदृष्टीने पद मागे पुढे केलेले पद परिवर्तन म्हणतात त्याला. पद परिवर्तन केलंय, क्रम बदलून घेतलाय. आकुतिम वाचः त्याच्याऐवजी वाच आकुती असा शब्द इथे घेतलाय. मंत्राद्वारा उपासनेत शब्द सामर्थ्याला खूप महत्व आहे. मंत्राचा अर्थ त्या दृष्टीने लागणं जरूर आहे. अर्थासहित म्हणून करण्यासाठी तेथे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी हा शब्दक्रम इथं बदललेला आहे. आता या पदापासून मंत्र कोणता तयार होतो, तर ओम वाच आकुत्यै नमः अष्टाक्षर मंत्र आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो, शब्दार्थ समजण्याचं सामर्थ्य या मंत्राच्या जपानी प्राप्त होतं. तेव्हा अर्थ समजून श्री सूक्त म्हणण्याचे किती फायदे आहेत हे आपल्याला या सगळ्या विवेचनावरून समजतं. पण हा मंत्र आहे ओम वाच आकुत्यै नमः. आपल्याला साहजिकच शब्दार्थ समजण्याचं सामर्थ्य येतं किंवा शब्दार्थ सिद्धी होते. सिद्धी म्हणलं की आपलं योगशास्त्र, पण अर्थाची सिद्धी पण महत्वाची आहे ना. अर्थ सिद्ध व्हायला पाहिजे, तर ती आहे. इथे आपण थांबूया, उद्या आपण पुढचा मंत्र करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः.